हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनेल. आज बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ टाकणार आहोत. काही कारणामुळे बरेच दिवस व्हिडिओ टाकण्यासाठी वेळ मिळत नव्हता. पण आजपासून आपण 12th स्टँडर्डमधील जो काही फर्स्ट चॅप्टर आहे पार्टनरशिप ऑफ फायनल अकाउंट, तर या चॅप्टरमधील जे काही इलुस्ट्रेशन आहेत ते सर्व इलुस्ट्रेशन आपण आजपासून एक व्हिडिओ सिरीज आपण तयार करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सो लेट स्टार्ट. आता या चॅप्टरमधले डायरेक्टली इलुस्ट्रेशन घेण्यामागचं कारण काय, तर जेवढे काही या चॅप्टरचा बेसिक इंट्रोडक्शनचा पार्ट असेल किंवा जे काही अकाउंट्स आपण प्रिपेअर करतो, ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये कोणते पॉईंट्स येतात किंवा बॅलन्स शीट म्हणजे काय, तर हा सगळं बेसिक जो काही पार्ट आहे तो आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेण्याच्या अगोदर सर्व डिस्कस केलेला आहे. आणि त्यावरती प्रत्येक बेसिक ज्या काही कन्सेप्ट आहेत त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे, सर्व घटकांवरती आपण व्हिडिओ अपलोड ऑलरेडी केलेले आहेत. सो हे जे काही इलुस्ट्रेशन आपण आजपासून पाहणार आहे, तर हे इलुस्ट्रेशन सॉल्व्ह करण्याच्या अगोदर तुमचा जो काही बेसिक पार्ट आहे, इंट्रोडक्शनचा असेल, ट्रेडिंग अकाउंट असेल किंवा एखादी ॲडजस्टमेंट असेल, तर जिथं तुम्हाला शंका येते किंवा जिथं काही प्रॉब्लेम तुम्हाला वाटतोय, तर जे काही बेसिकचे आपण व्हिडिओ केलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये जाऊन किंवा त्याच्या लिंक ज्या काही आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे, त्या ठिकाणी जाऊन ती लिंक ओपन करून ते व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. सो लेट स्टार्ट. फर्स्ट चॅप्टरमधील जी काही इलुस्ट्रेशनची सिरीज आहे ती आपण स्टार्ट करणार आहोत आजपासून, कारण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जे काही एक्झरसाइजमधील आहेत ते ऑलरेडी आपण घेतलेले आहेत. बघा, फर्स्ट इलुस्ट्रेशन आपण पाहतोय. दया अँड क्षमा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 1:1. दया आणि क्षमा दोन पार्टनर्स आहेत. त्यांचा प्रॉफिट अँड लॉसचा रेशो त्यांनी सांगितलेला आहे 1:1. From the following trial balance and additional information, prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and the balance sheet as on date. दोघांचेही ट्रायल बॅलन्स या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला 31st मार्च 2019 काय करायचे, प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेलं आहे. बघा, ज्या पॉईंट्सना ॲडजस्टमेंट आहे त्या सर्व पॉईंट्सना काय करायचे आपण स्टार करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून तो पॉईंट आपल्याला पोस्टिंग करताना किती लाईन्स खाली आपल्याला सोडाव्या लागतील याचा अंदाज येऊ शकतो. आता ट्रायल बॅलन्स मधला जो काही डेबिट बॅलन्सेस किंवा जे काही डेबिट साईडचे जेवढे काही पॉईंट्स दिलेले असतात ते सर्व पॉईंट्स आपल्याला माहिती आहे की एकतर तो पॉईंट काय असणार आहे, असेट असणार आहे किंवा एक्सपेन्सेस असणार आहे. त्यामुळे डेबिटचे सर्व बॅलन्सेस किंवा सर्व जे काही पॉईंट्स आहेत ते एकतर असेट्सला आपण ट्रान्सफर करू किंवा एक्सपेंडिचरला ट्रान्सफर करू. त्यानंतर क्रेडिट साईडचे जे काही बॅलन्सेस असतात ते एकतर लायबिलिटी म्हणून आपण लिहितो किंवा इन्कम म्हणून आपण लिहित असतो, म्हणजेच क्रेडिट साईडला ते सर्व बॅलन्सेस येत असतात. बघा, डेबिट बॅलन्सेस आपण पाहणार आहोत. स्टॉक दिलेला आहे 1 एप्रिल 2018चा, म्हणजे हा कोणता स्टॉक आहे, ओपनिंगचा स्टॉक आहे. कुठं जाणार, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला फर्स्ट लाईनला तो पॉईंट आपण लिहितो. बिल्स रिसिवेबल, बघा ज्या पॉईंट्सना ऍडजस्टमेंट आहे त्यांना फक्त स्टार करून घ्यायचा आहे. बिल्स रिसिवेबलला काय आहे, तर ऍडजस्टमेंट या ठिकाणी सांगितलेले आहे. 3rd नंबरची जी काय ऍडजस्टमेंट आहे ती बिल्स रिसिवेबलला सांगितलेली आहे. त्यामुळं पॉईंट्स लिहित असताना तो असेटला जाईल, फक्त खाली ऍडजस्टमेंट दिलेली आहे त्यामुळे त्याच्या खाली एक लाईन आपल्याला सोडून घ्यावी लागेल. वेजेस अँड सॅलरी सांगितलेला आहे, कोणतीही ऍडजस्टमेंट दिलेली नाहीये. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग होईल. सन्ड्री डेटर्स, बघा ऍडजस्टमेंट याच्यावरती सांगितलेली आहे. फर्स्ट बॅड डेट्स दिलेली आहे, त्यानंतर RDD सांगितलेला आहे. जेवढ्या काही ऍडजस्टमेंट संबंधित पॉईंट्सवरती असतील तेवढे स्टार्स आपण करून घ्यायचे आहेत. जेवढे स्टार्स या ठिकाणी आपण देऊ तेवढ्या लाईन्स आपल्याला त्या पॉईंटच्या खाली देणं गरजेचं असतं. बघा, डेटर्स असेटला जाईल, 2 आहेत. त्यानंतर बिल्स डिसऑनर ची देखील पोस्टिंग आपल्याला काय करायचं आहे, डेटर्स मध्ये करून घ्यावं लागतं. त्यामुळं आणखीन एक स्टार आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. म्हणजे जवळजवळ किती लाईन्स आपल्याला डेटर्सच्या खाली सोडाव्या लागतील, बघा 7 लाईन्स आपल्याला याच्या डेटर्सच्या पॉईंटच्या खाली सोडाव्या लागणार आहेत. त्यानंतर बॅड डेट्स ऍडजस्टमेंट आहे,
कुठं जाईल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. ऍडजस्टमेंट दिलेली आहे म्हणजेच परचेस रिटर्न दिलेले आहे ते आपल्याला मायनस करावे लागतील. त्यानंतर मोटर कार सांगितलेला आहे. मोटर कारवरती ऍडजस्टमेंट आहे का तर नाही, असेटला जाईल आउटरला. मशिनरीवरती काय आहे ऍडजस्टमेंट दिलेलं आहे डेप्रिसिएशनची, असेटला जाईल. ऑडिट फीस P&L अकाउंटच्या डेबिटला जाईल म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. सेल्स रिटर्नला ऍडजस्टमेंट आहे म्हणजेच काय सेल्स मधून ते काय होतील मायनस होतील, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल सेल्स मधून मायनस. डिस्काउंट डेबिट साईडला दिला याचा अर्थ काय तर लॉस आहे म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. बिल्डिंग बघा ऍडजस्टमेंट दिलेलं आहे डेप्रिसिएशनची, असेटला जाईल. कॅश ॲट बँक असेटला जाईल. 10% इन्व्हेस्टमेंट म्हणजेच याला ऍडजस्टमेंट आहे म्हणजे कसं तर 10% इन्व्हेस्टमेंट सांगितलं म्हणजेच काय हिडन ऍडजस्टमेंट याच्यावरती दिलेली असणार आहे. सो असेटला जाईल, खाली एक लाईन आपल्याला सोडावी लागेल. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट ही सुद्धा काय आहे हिडन ऍडजस्टमेंट आहे. पेड फॉर 9 मंथ्स 9 मंथ्सचे या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे आपल्याला घ्यायचे आहेत किती 12 मंथ्सचे घ्यायचे आहेत म्हणजे उरलेले 3 मंथ्सचे आपल्याला काय करायचे आहेत फाइंड आउट करून घ्यायचे आहेत. रॉयल्टीज कुठं जातील तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल, कोणती ऍडजस्टमेंट नाहीये. त्यानंतर जनरल रिझर्व्ह सांगितलेला आहे. जनरल रिझर्व्ह लायबिलिटीला जाईल. कॅपिटल अकाउंट दोन्ही बॅलन्सेस कुठं जातील तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जातील. क्रेडिटर्स लायबिलिटीला जाईल. RDD सांगितलंय कुठं जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. ओल्ड RDD म्हणून जो ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असतो तो न्यू RDD म्हणून आपण ओळखत असतो आणि जो ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला असतो तो ओल्ड RDD. सेल्स या ठिकाणी सांगितलेला आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग होईल. आउटस्टँडिंग वेजेस सांगितलंय सेपरेटली पॉईंट लायबिलिटीला जाईल. परचेसेस रिटर्न काय होईल तर परचेसेस मधून लेस होईल, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. आणि डिस्काउंट क्रेडिट साईडला दिलाय म्हणजेच काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत तर ट्रायल बॅलन्स पूर्णपणे काय करूया आपण ट्रान्सफर करून घेऊया. ज्या ठिकाणी पॉईंट्स येतात त्या ठिकाणी आपण पोस्टिंग करून घेणार आहोत. बघा स्टॉक त्यांनी सांगितलेला आहे कुठं जाईल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग आपण करतो ओपनिंग स्टॉकचं. टू ओपनिंग स्टॉक आउटरच्या कॉलममध्ये येईल. कोणतीही ऍडजस्टमेंट याच्यावरती दिली जात नाही. 65,000. त्यानंतर बिल्स रिसिवेबल सांगितलेला आहे. बिल्स रिसिवेबलला ऍडजस्टमेंट त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं बॅलन्स शीटच्या असेट साईडला बिल्स रिसिवेबल. इनरच्या कॉलममध्ये अमाऊंट घ्या का तर ऍडजस्टमेंट त्यांनी सांगितलेली आहे. बिल्स रिसिवेबल 28,000. दोन लाईन याच्यासाठी आपण सोडूया कारण डिसऑनरचा इफेक्ट आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचा आहे. वेजेस अँड सॅलरी सांगितलेलं आहे बघा कंबाईन पॉईंट दिलाय. बेसिक इन्फॉर्मेशन एक्सप्लेन करताना मी त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की जर वेजेस आणि सॅलरी कंबाईन पॉईंट दिला तर फर्स्ट जो काही पॉईंट आपण ज्या ठिकाणी पोस्टिंग करतो ज्या अकाउंटला पोस्टिंग करतो त्याच ठिकाणी आपल्याला तो कंबाईन पॉईंट काय करायचा आहे पोस्टिंग करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी वेजेस अँड सॅलरी दिलाय म्हणजे सर्वप्रथम पॉईंट आपण वेजेस ज्या ठिकाणी आपण पोस्टिंग करतो तर त्याच ठिकाणी त्या पॉईंटचं काय करायचं आहे पोस्टिंग करून घ्यायचं आहे. आउटरला घ्या कोणतीही ऍडजस्टमेंट सांगितलेली नाही. सन्ड्री डेटर्स बघा याच्यासाठी 7 लाईन सोडायचे सांगितलेलं आहे मी. डेटर्स इनरच्या कॉलममध्ये अमाऊंट घ्यायचे किती सांगितलेले आहेत बघा. डेटर्स 1,32,500. बघा त्याच्यामधून आपल्याला काय काय लेस करायचं आहे तर ऍड आपल्याला करावे लागतील डिसऑनरचे तो एक इफेक्ट येईल. त्यानंतर टोटल येईल इनरलाच. नंतर सेकंड इफेक्ट अनरेकॉर्डेड सेल्स येईल. त्यानंतर न्यू बॅड डेट्स आणि त्यानंतर न्यू RDD. अशा 7 लाईन्स आपल्याला सोडायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7. नेक्स्ट पॉइंट बघा बॅड डेट सांगितलेला आहे. आता जो काही ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला असतो पॉइंट तो काय करणार आपण ओल्ड गृहीत धरतो. आता ट्रेडिंग अकाउंटला एक जास्तीत जास्त 7 ते 8 लाईन आपण सोडून घ्यायचे आहेत. आणि नेक्स्ट पॉइंट लिहा टू बॅड डेट्स ओल्ड.
ब्रॅकेटमध्ये ओल्ड लिहून घ्या, इनरच्या कॉलममध्ये 1000. आता इथं देखील आपल्याला किती लाईन सोडाव्या लागतील. आता ओल्ड आरडीडी देखील त्यांनी सांगितलेला आहे आणि ओल्ड बॅड डेब्ट्स देखील सांगितलेला आहे. आता ओल्ड बॅड डेब्ट जो काही आहे तो आपण 1000 इनरच्या कॉलममध्ये घेतलेला आहे. त्याच्यामध्ये प्लस आपण जर ऍडजस्टमेंटमध्ये दिलं असेल तर ते पॉइंट्स आपण याच्यामध्ये फ्लॅश करणार की न्यू बॅड डेब्ट्स दिलेला आहे. त्यानंतर प्लस न्यू आरडीडी दिलेला असेल तर तो आपण लिहिणार आहोत. त्यानंतर मायनस काय करणार आहोत, आरडीडी करणार आहोत ओल्ड की जो ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, परचेसेस सांगितलेला आहे, रिटर्न्स पण सांगितले, त्यामुळे इनरच्या कॉलम मध्ये घ्या परचेसेस 1,48,000. रिटर्न्स आपल्याला काय करायचे आहेत, लेस करून घ्यायचे सांगितलेले आहेत त्यांनी. नेक्स्ट मोटर कार असेट आहे, आउटरच्या कॉलम मध्ये घेणार आहोत आपण मोटर कार 68,000. नेक्स्ट मशिनरी ऍडजस्टमेंट याच्यावरती सांगितलेली आहे, त्यामुळे इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट घ्यायची आहे मशिनरी 1,14,800. डेप्रिसिएशन सांगितलं आहे, 1 लाईन फक्त सोडायची आहे. ऑडिट फीस ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे P&Lच्या डेबिटला पोस्टिंग होईल टू ऑडिट फीज. आउटरच्या कॉलम मध्ये घ्या ऑडिट फीज 1,200. सेल्स रिटर्न सांगितलेला आहे बघा, सेल्स मधून आपण काय करणार, तो लेस करणार बाय सेल्स मायनस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न अगोदर आपण लिहून घेऊया 2,000 ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल. नेक्स्ट डिस्काउंट सांगितलंय डेबिट साईडला, त्यामुळे P&Lच्या डेबिट साईडला पोस्टिंग होईल टू डिस्काउंट 2,300. नेक्स्ट बघा, बिल्डिंग सांगितलेलं आहे, असेट आहे, ऍडजस्टमेंट याच्यावरती सांगितले, सो एक लाईन आपल्याला सोडून घ्यायची आहे. बिल्डिंग 75,000. नेक्स्ट कॅश ॲट बँक, आउटरच्या कॉलममध्ये अमाऊंट घ्या 12,000. नेक्स्ट 10% इन्व्हेस्टमेंट बघा, हिडन ऍडजस्टमेंट आहे, याच्यावरती इन्व्हेस्टमेंट किती सांगितलेले आहेत तर 20,000 सांगितलेले आहे. आता 20,000 वरती 10% त्यांनी सांगितलेत, म्हणजे पूर्ण इयरचे आपल्याला काय करायचे आहेत, इंटरेस्ट काढून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला प्लस करायचा आहे. का तर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावरती आपल्याला रिसीव्ह होणार आहे इंटरेस्ट. बघा इन्व्हेस्टमेंट वर्किंग नोट आपण करूया. इन्व्हेस्टमेंट टोटल किती सांगितलंय 20,000, त्याच्यावरती 10% पूर्ण इयरचा म्हणजे 12 मंथचा आपल्याला काढायचा आहे. किती आला बघा, 20,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय 10 किती आला तर 2,000 रुपीज येईल. तो आपल्याला काय करायचा आहे, ऍड करून घ्यायचा आहे. आउटरला किती येतील 22,000. सेकंड इफेक्ट इंटरेस्ट आपल्याला इन्व्हेस्टमेंट वरती काय झालेला आहे मिळणार आहे, त्यामुळे सेकंड इफेक्ट कुठं जाईल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी पोस्टिंग होईल. फर्स्ट 2 लाईन आपल्याला सोडायचे आहेत, कारण जीपी येणार आहे किंवा जीएल येणार आहे, तो आपल्याला फर्स्ट लाईनला आपल्याला लिहून घ्यावा लागतो. सो बाय इंटरेस्ट ऑन accrued on investment किती 2,000. नेक्स्ट बघा ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनी सांगितलेला आहे, तो देखील काय आहे ऑफिसशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहे. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल टू ॲडव्हर्टाइजमेंट. सांगितलेला आहे किती बघा 4,500 सांगितलेला आहे, पण 9 मंथचा तो दिलेला आहे. सो
आपल्याला 12 मंथसाठी आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपण वर्किंग नोट काढूया की टोटल ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याकडं किती दिलेला होता 9 मंथचा, तर 4500. पण आपल्याला 12 मंथचा पाहिजे, म्हणजे 12 मंथसाठी किती, तर हा दोन्ही पद्धतीने आपण काढू शकतो. बघा कशा पद्धतीने काढणार आहे. फर्स्ट मेथड तर आपण काय करणार आहोत, एक तर 9 मंथ्सचे दिलेले आहेत ते आपण 4500 डिवायडेड बाय 9 मंथ्स या पद्धतीने करू शकतो. म्हणजे 9×45 म्हणजे किती आले, 500 हे किती आले, 1 मंथ्सचे आले. किती आले, 1 मंथ्सचे आले. आपल्याला आता किती कमी पडतायत, तर 9 मंथचा ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे, 12 मंथचा पाहिजे, म्हणजे 3 मंथचा आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचं आहे. म्हणजेच 1 मंथचे आपण काढले मल्टिप्लाय 3 मंथ्स म्हणजे किती आले, 1500 एवढे आले. ते आपल्याला काय करायचे लिहिताना, बघा इनरच्या कॉलममध्ये आपण 4500 लिहिले, किती कमी पडत होते तर 3 मंथ्सचे, ते आपण फाइंड आउट केले. म्हणजे टोटल ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याकडे किती आली, तर 6000 आली. हे आपले काय असणार आहेत ॲडव्हर्टाइजमेंट, तर आउटस्टँडिंग फॉर 3 मंथ्स. आउटस्टँडिंग फॉर 3 मंथ्स. सेकंड मेथड पण आपण पाहूया की कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करणार आहे. आउटस्टँडिंग फॉर 3 मंथ्स किती काढले आपण, 1500. आउटरला किती आले, 6000. बघा सेकंड मेथड आपण पाहूया. आता टोटल ॲडव्हर्टाइजमेंट किती दिलेले होते, तर 4500. हे कधीचे दिले होते, 9 मंथ्सचे दिलेले होते, इज इक्वल्स टू 4500. पण आपल्याला पाहिजेत किती, 12 मंथ्सचे पाहिजेत, तर आपल्याकडे आहेत का, नाहीत. तर ते कशा पद्धतीने काढणार, आपण तिरकस गुणाकार करणार. 4500 मल्टिप्लाय 12 मंथ्स डिवायडेड बाय 9 मंथ्स. बघा भाग घालून बघा किती आले, 12×5 = 6000. हे टोटल ॲडव्हर्टाइजमेंट आले. परत या 6000 मधून आपण 4500 लेस केले तर आपले राहणार आहेत किती, 1500. हे आपले काय झाले, आउटस्टँडिंग फॉर 3 मंथ्स झाले. सो आपण फर्स्ट इफेक्ट तर ऑलरेडी P&Lच्या डेबिटला घेतलेला आहे. सेकंड इफेक्ट मात्र आपल्या कुठं जाईल, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इफेक्ट आपला तो जाणार आहे. आउटस्टँडिंग आहेत बघा, पहिले 3 लाईन आपल्याला कॅपिटलला सोडून घ्यायचे आहेत. ॲडव्हर्टाइजमेंट फॉर आउटस्टँडिंग 3 मंथ्स. 3 मंथ्सचे आपण जे फाइंड आउट केले तेच लिहायचे आहेत, 1500. दोन इफेक्ट आपले झाले. सेकंड जो काही पॉइंट आहे तो म्हणजे रॉयल्टीज. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल रॉयल्टीज. किती आहे बघा, तर 3000. नेक्स्ट आता क्रेडिट बॅलन्सेस आपण पाहणार आहे. जनरल रिझर्व्ह लायबिलिटीजला जाईल, जनरल रिझर्व्ह 14500. नेक्स्ट कॅपिटल त्यांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक पार्टनरचं कॅपिटल आपण इनरच्या कॉलममध्ये लिहिणार आहोत, कारण आलेला NP किंवा NL तो आपल्याला ऍड किंवा लेस करून घ्यायचा आहे. 1,60,000 कोणाचं आहे, तर दयाचं आहे. ड्रॉइंग्स काही दिलेले आहेत का ते बघणार आहोत आपण. आणि जर ड्रॉइंग्स दिले असतील तर खाली आपल्याला काय करावं लागेल, लाईन्स त्या याने आपल्याला सोडायचे. बघा ड्रॉइंग्स पण त्यांनी ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं, इथं NP किंवा NL. ड्रॉइंग्स त्यानंतर आपल्याला ऍड किंवा लेस करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर सेकंड पार्टनरचं आपल्याला काय करायचंय, कॅपिटल लिहून घ्यायचंय. क्षमास कॅपिटल इनरच्या कॉलममध्ये आपण घेणार आहोत. किती सांगितले बघा, 1,20,000. त्यानंतर क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, लायबिलिटी साईडला घ्यायचंय. क्रेडिटर्स किती सांगितलेत बघा, 98,000.
RDD ओल्ड सांगितलेलं आहे. कुठं घेणार आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, जिथं पूर्ण बॅड डेब्टचं अकाउंट आपण लिहिलेलं आहे त्या ठिकाणी बघा. ओल्ड बॅड डेब्ट्स डेबिटचे जे 1000 आहेत ते आपण लिहिलेले आहेत. न्यू आपण ऍडजस्टमेंटमध्ये गेल्यानंतर फाइंड आउट करणार, त्यामुळे इथं काही लिहिलेले नाहीत. ओल्ड RDD जो काही आहे तो ट्रायल बॅलन्स मधला आपण या ठिकाणी लिहिणार आहे. 1800. सेल्स सांगितले आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल 2,85,500. नेक्स्ट परचेस रिटर्न सांगितलंय. परचेसेस मधून लेस परचेस रिटर्न 4000. आउटरला अमाऊंट घ्या लगेच 1,44,000. त्यानंतर सेल्सची पण अमाऊंट घ्या. सेल्स रिटर्न आपण केलेत पण त्याच्यावरती ऍडजस्टमेंट या ठिकाणी सांगितलेली होती. अनरेकॉर्डेड सेल्स ते पण आपल्याला काय करायचे आहेत? मायनस करून घ्यायचे आहेत. ते आपण करून घेऊया. ज्यावेळेला ऍडजस्टमेंट येईल त्यावेळेला आपण ते लिहून घेऊया. त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस सेपरेटली पॉईंट दिलाय, त्यामुळे कुठं जाईल? तो लायबिलिटी साईडला जाईल. आउटस्टँडिंग वेजेस 700. नेक्स्ट परचेस रिटर्न ऑलरेडी आपण घेतलेला आहे 4000 परचेसेस मधून लेस केलेला आहे. डिस्काउंट क्रेडिट साईडला दिलाय, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल बाय डिस्काउंट 1800. बघा सर्व ट्रायल बॅलन्स जो काही आहे तो आपण काय केलेला आहे? ट्रान्सफर करून घेतलेला आहे. आता फर्स्ट ऍडजस्टमेंट आपण पाहणार आहोत. ऍडजस्टमेंट्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन. फर्स्ट ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक ₹40,000. फर्स्ट इफेक्ट जो काही आहे तो आपला कुठं जाईल? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग होणार बाय क्लोजिंग स्टॉक. किती आहे? तर 40,000 सांगितलेलं आहे. फर्स्ट इफेक्ट, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे इफेक्ट आपले 2 होतात. फर्स्ट इफेक्ट आपण घेतला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. सेकंड इफेक्ट आपल्याला जाणार आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. क्लोजिंग स्टॉक 40,000. नेक्स्ट बघा सेकंड ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी @ 5% अँड 3% रिस्पेक्टिव्हली. बिल्डिंग वरती 5% सांगितलेलं आहे आणि मशिनरीवरती 3% सांगितलेलं आहे. ते आपण डेप्रिसिएशन काय करणार आहोत? काढून घेणार आहोत. बघा बिल्डिंगचं डेप्रिसिएशन आपण काढून घेऊया. बिल्डिंग किती सांगितलेले आहे? तर 75,000 सांगितलेलं आहे. 5 × 100 किती आले बघा? 3,750 येतील. आणि मशिनरीवरती किती सांगितलेलं आहे? तर 3% सांगितलेलं आहे. 1,14,800 × 3 ÷ 100. 8 त्रिक 24, 3 चौक 12, 2 14. किती आलं? 3,444. मशिनरीचं डेप्रिसिएशन बघा 3% सांगितलेलं होतं. 3,444. बिल्डिंगचं डेप्रिसिएशन 5% सांगितलेलं होतं, ते आपण फाइंड आउट केलं 3,750. या डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 3,750 अँड मशिनरी किती आहे बघा? 3,444. टोटल आपण आउटरला घेऊया 7,194 टोटल आहे. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आपण पाहणार आहोत 3 नंबरची. बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर्ड बिल ऑफ ₹3,000.
बिल्स रिसिवेबल ऑलरेडी आपण असेटला घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत 3000 रुपीज. कोणते? तर डिसऑनर बिल झालेलं आहे ते त्याच्यामध्ये काय आहे, समाविष्ट आहेत. त्यामुळे ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. फर्स्ट इफेक्ट आपला जाणार आहे कुठं, तर संबंधित पॉइंट्स मधून तो आपण काय करणार आहोत, मायनस करून घेणार आहोत. बिल्स रिसिवेबल, बिल डिसऑनर्ड, बिल डिसऑनर्ड किती, तर 3000 रुपीज. आउटरला अमाऊंट येईल 25,000. मात्र सेकंड इफेक्ट कुठल्या ठिकाणी जाईल, तर जे काही डेटर्स आपण लिहिलेले आहेत या डेटर्स मध्ये हा पॉइंट काय होईल, ऍड होईल. बिल डिसऑनर्ड किती सांगितलेत बघा, 3000. टोटल आपण काय करणार आहोत, इनरलाच घेणार आहोत 1,35,500. दोन्ही इफेक्ट आपले थर्ड ऍडजस्टमेंटचे झालेले आहेत. नेक्स्ट बघा, 4 ऍडजस्टमेंट. गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. काय सांगितलंय, बिझनेस मधून माल वैयक्तिक कामासाठी दया या पार्टनरनी काय केलेलं आहे, माल उचललेला आहे, म्हणजे थोडक्यात ड्रॉइंग्स, पण त्याचं रेकॉर्ड बुक मध्ये केलेलं नाही किंवा करायचं राहिलेलं आहे. सो एखादा गुड्स जर उचलला असेल एखाद्या पार्टनरनी, तर ड्रॉइंग म्हणून आपण ते घोषित करतो. त्यामुळं फर्स्ट इफेक्ट आपला कोणत्या ठिकाणी जाईल, तर कोणत्या पार्टनरनी तो घेतलेला आहे, तर दया या पार्टनरनी घेतलेला आहे. सो एनपी किंवा एनएलला एक लाईन आपल्याला सोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, ड्रॉइंग्स आपल्याला काय करायचे, लेस करून घ्यायचे आहेत. ब्रॅकेटमध्ये तुम्ही काय लिहा, गुड्स लिहू शकता. या ठिकाणी फक्त दया या पार्टनरचे काय सांगितलेले आहेत, ड्रॉइंग सांगितलेले आहेत. 1000 मायनस करायच्यात कॅपिटल मधून. सेकंड इफेक्ट आपला जाणार आहे कुठं, तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग आपला होणार आहे काय, बाय गुड्स टेकन बाय दया किती, 1000 रुपीज. दोन इफेक्ट आपले झाले त्या ऍडजस्टमेंटचे. सेकंड ऍडजस्टमेंट आपली आहे 5 नंबर बघा. राईट ऑफ ₹1,800 ॲज अ बॅड डेब्ट्स, म्हणजे न्यू बॅड डेब्ट्स किती सांगितलेत, 1,800 अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. डेटर्स वरती 5% त्यांनी सांगितलेले आहे. ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, तर या ठिकाणी बॅड डेब्ट्स आपण ओल्ड जे काही आहे ते 1000 आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. डेटर्स वरती आपल्याला बॅड डेब्ट्स किती सांगितलेलं आहे, तर 1,800 सांगितले आणि RDD 5% सांगितलंय. पण त्या अगोदर ते पोस्टिंग करण्याच्या अगोदर आपल्याला जी काही लास्ट ऍडजस्टमेंट आहे त्याचं पोस्टिंग करावं लागणार आहे, कारण ते डेटर्स मधून काय करायचे आपल्याला ऍड करायचे आहेत. बघा लास्ट ऍडजस्टमेंट, गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. काय सांगितलंय, तर 6,000 रुपीजचा माल काय केलेला आहे, विकलेला आहे, बट नो एंट्री, पण त्याचं पोस्टिंग किंवा त्याची एंट्री बुक मध्ये मांडलेली नाही. तर ते रेकॉर्ड आपल्याला करून घ्यायचं आहे. कशाचं, तर माल विकलेला आहे हे रेकॉर्ड आपलं करायचं राहिलेलं आहे, ते करून घ्यायचं आहे. फर्स्ट इफेक्ट आपला जाणार आहे तो म्हणजे डेटर्स मध्ये काय होईल, ऍड होईल. बघा डेटर्स मध्ये काय होईल, ऍड होईल अनरेकॉर्डेड सेल्स म्हणून. अनरेकॉर्डेड सेल्स किती सांगितलंय, तर 6,000. इनरलाच अमाऊंट आपली येणार आहे 1,41,500. त्यानंतर अनरेकॉर्डेड सेल्सची काय करायचंय, सेकंड इफेक्ट आपल्याला करून घ्यायचा आहे 6,000चा कुठं, तर सेल्स मध्ये रेकॉर्ड करायचं राहिलेलं आहे. सो आपण आता या ठिकाणी सेल्स मधून आपण अनरेकॉर्डेड सेल्स मायनस करायला पाहिजे होते, पण काही नाही, नंतर आपण काय करू शकतो, लेस करू शकतो. त्यामुळं 2,00,000
83,500 इनरला अमाऊंट घ्या आणि त्याच्यातून काय करा, अनरेकॉर्डेड सेल्स लेस करा. अनरेकॉर्डेड सेल्स काय करायचे आहेत आपल्याला, ऍड करून घ्यायचे आहेत. का तर आपला इफेक्ट करायचा राहिलेला आहे त्यामुळे तो ऍड होईल. आउटरला आपली अमाऊंट येणार आहे, अनरेकॉर्डेड सेल्स किती आहेत तर 6,000 आहेत. आउटरला आपली अमाऊंट येईल 2,89,500. अशा पद्धतीनं त्या ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट झाले. आता राहिली ऍडजस्टमेंट कोणती तर 5 नंबरची, बॅड डेब्ट्स आणि आरडीडी. आता बॅड डेब्ट्स आपण डेटर्स मधून काय करणार आहोत, लेस करणार आहोत. न्यू बॅड डेब्ट्स किती सांगितलेत बघा, 1,800 सांगितलेले आहेत. आणि त्यानंतर इनरला जी काही अमाऊंट येणार आहे ती आपण लिहून घेऊया. लेस करून अमाऊंट आपली किती येते बघा, 1,39,700. आणि त्याच्यावरती काय करायचंय, न्यू आरडीडी आपल्याला फाइंड आउट करायचंय. किती सांगितलेला आहे तो तर 5%. मग आता 1,39,000 वरती काय करायचंय आपल्याला, 5% काढायचा आहे. किती येईल, 7×5 = 35, 9×5 = 45, 48, सचलेला 8, 5×3 = 15, 6,985 म्हणजे 6,985. हे काय करायचे आपल्याला, मायनस करून आउटरला अमाऊंट आपल्याला घ्यायची आहे. किती येते अमाऊंट बघा, 1,39,700 मायनस 6,985. आउटरला किती आले बघा, 1,32,750. आता या बॅड डेब्ट्स, न्यू बॅड डेब्ट्स आणि न्यू आरडीचा सेकंड इफेक्ट कुठे जाईल तर P&Lच्या डेबिट साईडला जी काही आपण अमाऊंट लिहिलेली होती ओल्ड बॅड डेब्ट्स, तिथं आपल्याला काय करायचंय, पोस्टिंग करून घ्यायचंय. न्यू बॅड डेब्ट्स आपण लिहिले 1,800, फाइंड आउट केलेले न्यू आरडीडी 5%, 6,985. ही काय करायची आहे अमाऊंट आपण इनरच्या कॉलम मध्ये काय केलेली आपण लिहून घेतलेली आहे. आता या सर्वांची टोटल आपण काय करणार आहोत, इनरला लिहून घेणार आहोत. आता 9,785 मधून जो आरडीडी दिलेला आहे ओल्ड ट्रायल बॅलन्स मधला, तो काय करायचा आपल्याला मायनस करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आउटरला अमाऊंट आपली येणार आहे 7,985. बघा सर्व ट्रायल बॅलन्स आपण ट्रान्सफर केलेला आहे. ऍडजस्टमेंट आपल्या सर्व कंप्लीट आपण केलेल्या आहे. त्यानंतर आता सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून घेणार आहोत, टॅली करून घेणार आहोत. त्याच्यासाठी डेबिट साईडची टोटल आपल्याला अगोदर करून घ्यायची आहे. किती येते, क्रेडिट साईडची टोटल किती येते ते आपण पाहणार आहे बघा, 500, 10, 3,30,500. डेबिट साईडची टोटल बघा किती येते, टोटल आपल्याला करायचे किती आली बघा, 2,21,000 एवढी काय आली टोटल आली डेबिट साईडची. ते आपल्याला काय करायचे, लेस करून घ्यायची आहे. डेबिट साईडची टोटल बघा 2,21,000 आलेली आहे. क्रेडिट साईडची टोटल आपली आलेली होती किती, 3,30,500. मायनस करून जो काही डिफरन्स आपला राहणार आहे तो काय असणार आहे, आपला जीपी असणार आहे. म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट किती आला आपला, 1,09,500 आलेला आहे. तो आपण काय करणार आहोत या ठिकाणी लिहून घेणार आहोत. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 1,09,500, 3,30,500
30,500. आलेला जीपी काय करणार आपण, क्रॉस इथं ट्रान्सफर करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला टू ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,09,500. आता आपण टोटल करून घेणार आहोत डेबिट साईड आणि क्रेडिट साईडची. बघा क्रेडिट साईडची टोटल माझ्या मते जास्त येते कारण इथंच 1,09,500 आहेत. त्यामुळे क्रेडिट साईडची टोटल आपण करून घेऊया किती येते. बघा 1,13,300. डेबिटला पण तेवढीच टोटल करून घ्यायची आहे कारण डेबिटची टोटल कमी येणार आहे. किती टोटल कमी येते बघा, डेबिट साईडची टोटल आपली किती आलेली आहे, नाईन. 5 + 4 9 म्हणजे टोटल आपली बघा 24,679. डेबिट साईडची टोटल आपली किती आलेली आहे बघा, P&Lची 24,679 आणि क्रेडिट साईडची टोटल आपली आलेली आहे 1,13,300. लेस करायचे आहे बघा, अमाऊंट आपली किती येणार आहे 9 × 10. $88,621. हा काय आलेला आहे, NP आलेला आहे. म्हणजे टोटल नेट प्रॉफिट आपल्याकडे किती आला तर 88,621. हा काय करायचं आहे आपल्याला, दोन्ही पार्टनर्समध्ये इक्वल रेशो प्रमाणे काय करायचं आहे, फाइंड आउट करून घ्यायचा आहे. बघा दयाला आणि क्षमाला 88,621 मल्टिप्लाय 1/2 म्हणजे हाफ हाफ इक्वली. टोटल अमाऊंट NP किती आला बघा, 2 नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. दया 1/2 अँड क्षमा बघा किती येते. कॅल्क्युलेशन करायचं आहे स्वतः आपण. पॉइंट मध्ये आपला आन्सर येणार आहे बेचोक 8 त्रिको 6 बेत्रिक 6 बेके बेपंचे बघा 44,310.5 मध्ये पॉइंट मध्ये आन्सर येते. आपण आहे असं लिहून घेऊया या ठिकाणी. बघा टोटल डिफरन्स आपल्याला 88,621. रेशोनुसार आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे 44,310.5. आलेला NP काय करायचं आपल्याला, ट्रान्सफर करून घ्यायचं आहे कुठे तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काय करायचं आहे आपल्याला, ट्रान्सफर करून घ्यायचा आहे. बघा दयाचा किती आलेला होता तर 44,310.5 NP आलेला आहे. आपण ऍड करणार नेट प्रॉफिट. इनरलाच अमाऊंट आपण घेऊया 0.5 किती आला 1,04,310.5. त्याच्यामधून 1,000 काय करायचे आपल्याला लेस करून घ्यायचे आहेत.
आउटरला आपली अमाऊंट येणार आहे किती 1000 काय करायच्यात ॲड करून घ्यायचे आहेत 2,04,000 1000 ॲड करूया 2,03,310.5 एवढं आपलं काय येणार आहे आन्सर येईल. लेस करायचे आहेत ड्रॉइंग्स आपल्याला याच्यातून, त्यामुळे 1000 लेस केले किती आन्सर आलं आपलं 2,03,310.5. त्यानंतर क्षमाचा कॅपिटलमधून नेट प्रॉफिट किती आलेला आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे 44,310.5. म्हणजे आउटरला आपली अमाऊंट येणार आहे 1,64,310.5. पॉईंटमध्ये जरी आन्सर आलं तरी फायनली आपली बॅलन्स शीट काय येणार आहे राऊंड फिगरच टॅली होणार आहे. आता बघू लायबिलिटी साईडची टोटल आपली किती येते. बघा लायबिलिटी साईडची टोटल केली तर आपली येणार आहे किती 4,82,321. तेवढीच काय होणार आहे आपली असेटची सुद्धा टोटल आपली तेवढीच येणार आहे. बिल्डिंगची आपण लेस करून घ्यायची राहिलेली आहे बघा इथं अमाऊंट ती लेस करून घेऊया 75,000 मायनस 3,750 किती आले तर 71,250. त्यानंतर मशिनरीची पण आपण लेस करून घेऊया 1,11,356. बघा टोटल आपली असेटची देखील तेवढीच येणार आहे किती तर 4,82,321. बघा या ठिकाणी बॅलन्स शीट आपली टॅली झालेली आहे. आय होप की सर्व प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आलेला असणार आहे. तरी काही शंका असेल तर तुम्ही बेसिकचे व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.